श्रावण महिना म्हटल्यावर काय तर चटपटी ते झालंच पाहिजे. आज मी तिखट कडाकण्या करणार आहे. त्याच्यासाठी 1 वाटी मैदा, एक अर्धी वाटी बेसन, ओवा जर कुस्करून टाकायचा हातामध्ये, चवीनुसार मीठ, गरम करायचं तेल अर्धा चमचा, हळद आणि चटणी. तिकडं तेल गरम करायला ठेवलं होतं. आता कडक कडक तेलच घालायचं. आता हे सगळे मिश्रण एकजीव करून घ्यायचं. दोन्ही हातानं चोळायचं, म्हणजे पूर्णपणे गाठी वगैरे झाल्या असल्या तरी पण पूर्णपणे निघून जातात गाठी. असा मुटका झाला पाहिजे, मग म्हणायचं पीठ व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. लय पण घट्ट नाही आणि लय पण पातळ नाही, मीडियम. आता याला वरवंट्यातील दगड्यानं चिचून घेतल्यानंतर फोड चांगले येतात, म्हणून त्याला चिचून घ्यायचं. हे बघा, असं पीठ मळायचं. एक अर्धा तास किंवा तासभर झाकून ठेवा भिजायसाठी. आता अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा. आणि पुरीच्या साईजची कडाकणी लाटून घ्यायची. पीठ जास्त लावायचं नाही, नाहीतर तेल काळपट होते. त्या पिठामुळं करपून पीठ. झाली तयार कडाकणी. तेल मिडियमच गरम करा, जास्त कडक करू नका, नाही लगेच कडाकणी पातळ असल्यामुळे करपते लगेच. फोड बघा कसे आले त्याला. हे बघा कसं आलं फोड. हे बघा. आता तुम्हाला कडाकणीचा आवाज कसा येतो दाखवतो. किती कुरकुरीत झाली. हे बघा. पाक बुकना होतं त्याचा. तेल नाही, काही नाही, नॉर्मली. हे बघा फोड कसं आले. हे बघा तयार झाल्यात आपल्या कडाकण्या. आवडल्यास सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा, शेअर करा.